नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या PSI मुख्य परीक्षेमधील पॉलिटी सेक्शनमध्ये आलेल्या प्रश्नाबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत. बाकीच्या विषयानुरूप पॉलिटी या विषयाबाबत आलेले प्रश्न, या प्रश्नाची असणारी काठिण्य पातळी आणि याच्याबद्दल आलेले साधारणतः ठोकताळ्यानुसार आलेली उत्तरं याच्याबद्दल एक प्राथमिक आराखडा आपण आपल्या समोर सर्वांसमोर मांडतोय. द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं हा उपक्रम जो आपण त्या ठिकाणी मागच्या सब रजिस्ट्रार, इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स, STI मुख्य परीक्षा आणि आजची PSI मुख्य परीक्षा याशिवाय या पद्धतीनं हा चालू केलेला उपक्रम, यामधील हा शेवटचं सत्र असं म्हणता येईल आपल्याला पॉलिटी सेक्शन बद्दलचं. तर बघूयात मित्रांनो काय म्हणतोय पेपर 2 मधला पेपर सोल्युशन रिलेटेड टू पॉलिटी. प्रश्न साधारणतः बघितले, कोणत्या वर्षी 6 ते 14व्या गटातील बालकांसाठी शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षणाची तरतूद जी आहे ती करण्याबाबतचं कर्तव्य ऍड करण्यात आलं होतं भारतीय राज्यघटनेमध्ये. याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की जो खटला 1993चा जो खटला होता सुप्रीम कोर्टाचा 1993 मध्ये आलेल्या खटल्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती. याच्याबद्दल वर्ष 2002 मध्ये हा संमत करण्यात आलेला खटला होता. NDA 1चं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2002 मध्ये या ठिकाणी घटना दुरुस्ती केली आणि प्राथमिक शिक्षण विषयक ही त्या ठिकाणी करण्यात आलेली तरतूद. ऍक्च्युअली मार्गदर्शक तत्वामधील कलम 45 मध्ये नमूद केलेल्या तत्वानुसार 0 ते 6 वयोगटातील बालक आणि 6 ते 14 वयोगटातील बालक अशा प्रकारचं जे वर्गीकरण केलं होतं. 0 ते 6 वयोगटातील बालकांचं संगोपन विषयक आणि 6 ते 14 वयोगटातील बालकांच्या बालशिक्षण विषयक तरतुदी ज्या ठिकाणी केल्या होत्या त्याच केंद्र सरकारने 2002 मध्ये केलेल्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट कुठे केलं त्यांना, कलम क्रमांक 21A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्याबाबतचं त्या ठिकाणी ही तरतूद करण्यात आली होती. या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेमध्ये कुठला बदल करण्यात आला तर कलम क्रमांक 21A मध्ये जसा बदल करण्यात आला तसाच या ठिकाणी करण्यात आलेला बदल हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये देखील बदल करण्यात आला होता. या कायद्याची जी अंमलबजावणी करण्यात आली त्याला थोडासा उशीर लागला. 1 एप्रिल 2010 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मित्रांनो, याच्याबद्दल आता तुम्ही थोडंसं विस्ताराने लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे. तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द विद्यार्थी पुन्हा 5 नोव्हेंबरच्या 2023 मध्ये होणाऱ्या या मुख्य परीक्षेला पात्र ठरलेलाच असताल. 30 एप्रिल 2023 मध्ये झालेल्या नव्या पॅटर्न नुसारच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 5 नोव्हेंबर 2023 मध्ये येऊ घातलेल्या म्हणजे येत्या रविवारी येऊ घातलेल्या मुख्य परीक्षेसाठी तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स क्वालिफाय झालेले असतील. त्यांनी पुन्हा एकदा आराखडा, या प्रश्नांच्या माध्यमातून पॉलिटीचा पुन्हा एकदा आराखडा घेण्याचा प्रयत्न करणं हा एक उद्देश आहे, हा महत्वाचा उद्देश आहे. तर 1 एप्रिल 2010 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. हा 1993चा मूळ खटला होता. त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचं मत, 2002 मध्ये झालेली घटना दुरुस्ती, कलम 45 मधल्या 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण विषयक तरतुदींचं करण्यात आलेले ही बदल, 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण, 1 एप्रिल 2010 ला अंमलबजावणी. NDA सरकारच्या काळामध्ये, NDA 1च्या काळामध्ये चालू झालेली ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया लागू करण्यापर्यंत 1 एप्रिल 2010 म्हणजे UPA 2 या कालावधीमध्ये हाही प्रश्न विचारला होता की कोणत्या सरकारच्या कालावधीमध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली, असा तो प्रश्न आहे. निश्चित तुमचं मोस्ट ऑफ द स्टुडंट्स बरोबरच उत्तर दिलेलं आहे, याच्याबद्दलची कल्पना मला देखील आहे. पण येणाऱ्या 5 नोव्हेंबरसाठी पुन्हा एकदा रिवाइज करणं हा एक उद्देश. संविधान सभेबद्दलचा एक मुद्दा आहे, कोणते सदस्य संविधान सभेमध्ये होते आणि संविधान सभेमध्ये नव्हते याच्याबद्दलचं. ऑब्व्हियसली राजेंद्र बाबू संविधान सभेचे अध्यक्ष, आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, राजेंद्र प्रसाद इथं पण आहे, आंबेडकर आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत, सरोजिनी नायडूंबद्दल आपल्याला कल्पना आहे, पुन्हा एकदा आंबेडकर आहेत, पुन्हा एकदा राजेंद्र प्रसाद आहेत. आता मुद्दा राहिला JB कृपलानींचा. JB कृपलानी आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, JB कृपलानी हे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस ऍक्च्युअली काँग्रेस पक्षाचे हे अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि संविधान सभेमध्ये उत्तर प्रदेशातून, ज्याला युनियन
प्रॉव्हिन्स, युनायटेड प्रॉव्हिन्स UP, ज्याला आपण उत्तर प्रदेश म्हणतो, त्या ठिकाणी युनायटेड प्रॉव्हिन्स मधून JB कृपलानी आले होते. सरोजिनी नायडूंबद्दलचा जर उल्लेख केला तर आपल्याला कल्पना आहे की नाईटिंगेल ऑफ इंडिया ज्याला म्हटलं जातं ते पण त्या ठिकाणी याच्यामध्ये होतेच. अबुल कलाम आझाद त्याच्यामध्ये होते का, तर होते. त्यांच्याकडे शिक्षण मंत्री पद दिलं गेलं होतं. हंसाबेन मेहतांचं वैशिष्ट्य आहे बघा, त्या मुंबई प्रांतातून, बॉम्बे प्रॉव्हिन्स मधून त्या ठिकाणी संविधान सभेवरती ज्यांना पाठवण्यात आलं होतं, बॉम्बे प्रॉव्हिन्स, हंसाबेन मेहता. दुर्गाबाई देशमुख बद्दल आपल्याला कल्पना असेल, भारताचे अर्थमंत्री राहिलेले आणि RBIचे, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर असणारे CD देशमुखांच्या या द्वितीय पत्नी होत्या दुर्गाबाई देशमुख. म्हणजे हे सर्वच मंडळी जर त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये होती तर मग उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे संविधान सभेचे सदस्य होते. पुढे बघूयात, याच्याबद्दलची संख्या आपल्याला कल्पना आहे की एकूण सदस्य संख्या त्या ठिकाणी 296 होते. मग स्त्री सदस्यांचे संख्याबळ 15 वरती आलं होतं. घटना समितीमध्ये काँग्रेस पक्षाचे नसणारे 17 सदस्य त्या ठिकाणी आले होते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी अनेक सदस्य होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, किंवा त्या ठिकाणी भारताचे पहिले उद्योग मंत्री आणि जनसंघाचे संस्थापक असणारे नेते देखील गैर काँग्रेसी होते, त्यांना देखील घेण्यात आलं होतं. अशी बरीच मंडळी या समितीमध्ये घेण्यात आली होती. 296 पैकी साधारणतः घटना समितीवरती सदस्यांची निवड झाली होती. 15 महिला सदस्य आणि 17 गैर काँग्रेसी सदस्यांचा समावेश केला होता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ह्या गोष्टी रिवाइज करतोय आपण. पुढे कोणत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रस्तावना हा संविधान सभेचा अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, 2024च्या पूर्वपरीक्षेला देखील रिवाइज होतोय. 5 नोव्हेंबर 2023च्या मुख्य परीक्षेला देखील रिव्हिजन होतीये. या अनुषंगाने सिरियसली प्रिपेअर्ड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चर्चा खूप महत्वाची आहे. प्रस्तावना किंवा सरनामा हा अविभाज्य भाग आहे का? कल्पना आहे तुम्हाला, मागच्याच परीक्षेमध्ये पुन्हा विचारलं होतं, सरनाम्याबद्दल मत विचारलं होतं. मग आंबेडकरांचं मत विचारात घेतलं होतं, अर्नेस्ट बाकरचं मत विचारात घेतलं होतं, त्या ठिकाणी न्यायमूर्ती हिदायतुल्लांचं मत विचारात घेतलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सरनामा विषयाबद्दल आलेला हा प्रश्न काय आहे अविभाज्य भाग. आता हा खटला काय आहे याच्याबद्दल त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे का? आता काय आहे खटला, तर याच्याबद्दल जर आपण थोडंसं अंदाज घेतला तर कोयलो प्रकरणाबद्दलचा कुठेही उल्लेख आढळत नाही. गोलकनाथ बद्दलचा उल्लेख जो आढळतो तो वेगळ्या अर्थाने आढळतोय. इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण सिंग खटला हा जो आहे तो इंदिरा गांधींना डिस्क्वालिफाय करण्यासाठीचा खटला आहे. आणि म्हणून जर हाच पर्याय त्या ठिकाणी लागू होत नसेल तर SR बोम्मई विरुद्ध भारतीय संघ खटला. SR बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले आणि त्यांचं सरकार बरखास्त केल्यामुळे भारत सरकारच्या विरोधात SR बोम्मईने दाखल केलेल्या खटल्याशी निगडीत ही बाब आहे आणि त्याच्यामध्ये हे नमूद केलं होतं. त्या अर्थाने फक्त म्हणजेच हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर त्या ठिकाणी आहे. याच्याबद्दल SR बोम्मई हा खटला कधीचा आहे? 1994चा आहे. महत्वाचे खटले पुन्हा एकदा सांगितले गेलेले आहेत. सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. आता सरनामा राज्यघटनेचा भाग असतानाच त्या ठिकाणी पुढे ज्याच्याबद्दल न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तरतुदीनुसार बेसिक फीचर बद्दलची पण कल्पना याच्यामध्ये दिली होते. पुन्हा एकदा गोलकनाथ खटल्यामध्ये न्यायमूर्ती हिदायतुल्लांनी काय मत नोंदवलंय हा पण मुद्दा इथं जाता जाता लक्षात घ्या. 1967 बघा विचारलेला प्रश्न होता की हा गेल्याच वेळेस प्रश्न विचारला होता की कुठल्या खटल्याचा परिणाम स्वरूप घटना दुरुस्ती करण्यात आली होती. मग पुन्हा एकदा गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला हा 1967 जो आला होता, या खटल्यामध्ये न्यायमूर्ती हिदायतुल्लांनी एक मत व्यक्त केलं होतं. कल्पनाच असेल तुम्हाला की गेल्याच वेळेस हा प्रश्न विचारला होता सरनाम्याबद्दल की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. न्यायमूर्ती हिदायतुल्लांनी सरनाम्याला की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा याचा उल्लेख केला होता. जसं अर्नेस्ट बार्करनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की भारताचे प्रस्तावना किंवा सरनामा हा जसं काही अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणापत्रासारखाच आहे की काय, असं अर्नेस्ट बार्करने ज्या सरनाम्याबद्दल व्यक्त केलेलं मत होतं त्याच बाबत न्यायमूर्ती हिदायतुल्लांनी या 1967च्या खटल्यामध्ये सरनाम्याबद्दल काय निरीक्षण नोंदवलं होतं की नोट असं म्हटलेलं या व्यक्तीने सरनामा राज्यघटनेचा चिरंतन किंवा निरंतर असा अपरिवर्तनीय आत्मा असा उल्लेख देखील त्या ठिकाणी तिथं केलेला होता. ठाकूरदास भार्गवांनी देखील त्या ठिकाणी सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं ज्याला म्हटलं होतं. पंडित ठाकूरदास भार्गव, M हिदायतुल्ला, अर्नेस्ट बार्कर अशा मंडळींनी ज्याच्याबद्दल मत व्यक्त केलं होतं त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे.
विधान विचारात जर घेतली तर या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार, आता मित्रांनो तुम्हाला कल्पनाच आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याच्याबद्दल का स्थापना वर्ष कधी आहे, स्थापना वर्ष 1993चं आहे, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चूक ठरतोय, 94 दिलेला आहे. 6 वर्ष आणि 70 वर्ष याच्यापैकी हा 6 वर्षाचा भाग चुकीचा आहे. 70 वर्ष होईपर्यंत पदावर राहता येईल, पण 6 वर्ष हा पर्याय चुकतोय. परिणामी 1993चं असणारं फाउंडेशन आपल्याला कल्पना आहे, इथं 94 दिलंय म्हणून हा पर्याय चुकलाय. 6 वर्ष या ठिकाणी दिलंय, ऍक्च्युअली ते 3 वर्षाचा पर्याय आहे, आपल्याला कल्पना आहेच. परिणामी हे दोन्ही विधान चूक ठरतायत, म्हणून या ठिकाणी दोन्ही विधाने चूक, हा 4 नंबरचा पर्याय बरोबर ठरणार आहे. इथे या अनुषंगाने इलिमिनेशन टेक्निकने या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे खालील विधाने लक्षात घेता कलम 301 याबद्दल काय दिलंय, कलम अयोग्य आणि योग्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. आपल्याला अयोग्य विधान काय आहे हे ओळखायचंय. अयोग्य विधान म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे आहे आणि या अनुषंगाने चुकीचे विधान दिलेले पर्याय विचारात घ्यायचे आणि म्हणून या ठिकाणी अयोग्य पर्याय कुठले आहेत बघूया. कलम 301 मध्ये मालमत्तेच्या हक्कासंबंधी तरतूद आहे. 301 मध्ये नाहीये, ही आपल्याला कल्पना आहे की कलम 300A मध्ये आहे, म्हणजे मालमत्तेच्या हक्काबद्दलची तरतूद 300A मध्ये दिली आहे, 301 मध्ये नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे. हो, कायदेशीर हक्क झालाय, हा मूलभूत हक्क नाही. हे पण त्या ठिकाणी मग हे विधान विचार घेतला, हा बरोबर पर्याय दिसतोय आपल्याला. मग तिसरा पर्याय काय सांगतोय, केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44वी घटना दुरुस्ती. काँग्रेस पक्षाचं सरकार आणि 44वी घटना दुरुस्ती, आपल्याला कल्पना आहे 44वी घटना दुरुस्ती कधी झाली आहे, याचं जर साल आपण विचारात घेतलं ही 1978ला झाली आहे. 78ला त्या ठिकाणी जनता पक्षाचं सरकार होतं. जनता पक्ष जर सत्तेवरती असेल तर काँग्रेस पक्षाचा असण्याचा संबंधच येत नाहीये तिथे. म्हणून देसाईंचं सरकार त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाई पंतप्रधान असताना जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील 1978 मध्ये झालेल्या 44व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी करण्यात आलेला बाब होते, म्हणून हे दोन्ही पर्याय या ठिकाणी चूक ठरतायत. मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे या अर्थाने. मग चूक काय आहे, बरोबर 2 आहे, दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं आणि तिसरं विधान चूक आहे, पहिलं आणि तिसरं विधान चूक आहे. या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं यायला पाहिजे आणि उत्तर 3 या अर्थाने पर्याय क्रमांक 3. धर्मनिरपेक्षतेचा याचा अर्थ काय दिलेला आहे, धर्मनिरपेक्षतेचा, ज्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी केलेली होती तोच शब्द आंबेडकरांच्याच सूचनेनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. आपण याच्याबद्दल की का या ठिकाणी वाचलेली जी पुस्तकं आहेत वेगवेगळी, मग या पुस्तकांमध्ये उदाहरणार्थ महत्वाचं पुस्तक आहे इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत, आणि द युनिक अकॅडमी पब्लिकेशनचं खंड 1चं एक पुस्तक आहे, खंड 1 घटनात्मक प्रक्रिया, भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रियेबद्दल. खंड 1 मध्ये या दोन्ही बाबी नमूद केलेल्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि समाजवादात हे दोन्ही शब्द राज्यघटनेत समाविष्ट करायला नको, कारण भविष्यात येणाऱ्या सरकारांना एका विशिष्ट विचारांनी किंवा ढाच्यामध्ये आपण घालू नये असं आंबेडकरांचं मत होतं. आणि मग परंतु याच आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या देखील त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर आंबेडकर म्हणजे पर्याय क्रमांक 3 असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर येणारं खालीलपैकी कोणत्या कारणामुळे खालीलपैकी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही. कीवर्ड आहे मुख्यमंत्री कधी राष्ट्रपती निवडीमध्ये मतदान करू शकत नाही. आता बघा, जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल तर ऑब्विसली तो जर निवडणुकीचा उमेदवार असला तरी सुद्धा त्याला मतदान करता येतं या अर्थाने. जर तो राज्याचा मुख्यमंत्री आहे या अर्थाने, निवडणुकीचा उमेदवार आहे म्हणून त्याला मतदान करता येणार नाही का, नाही, असं नाही होणार. तो निवडणुकीचा उमेदवार असला तरी आणि पात्र उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी शर्ती पूर्ण करत असेल तर त्याला मतदान करता येईल. जर त्याचे बहुमत सिद्ध व्हायचे असेल याची काही आवश्यकता नाही, कारण बहुमत सिद्ध होऊ अथवा न होऊ बाकीच्या अटी पात्र होत असेल तर मुख्यमंत्री
विधानसभेचा सदस्य या नात्याने तो मतदान करण्यास पात्र ठरतोच आहे जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर, आणि जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल तर. काळजीवाहू मुख्यमंत्री आहे आणि बाकीच्या अटी शर्ती पूर्ण करतोय, तो काळजीवाहू असला तरी काही फरक पडणार नाही, काळजीवाहू असला तरी. पण जर तो या ठिकाणी जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा, वरिष्ठ सभागृह म्हणजे इथं काय घेता येईल आपल्याला, विधान परिषद. विधान परिषद कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन मध्ये मुख्यमंत्री जर विधान परिषदेचा, आज मित्रांनो युपीएससीला आलेला प्रश्न होता की कोणत्या कंडिशन मध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान मतदान करू शकणार नाहीत वगैरे, या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. तिथं थोडासा ट्विस्ट वेगळा होता, इथला ट्विस्ट वेगळा आहे. मुख्यमंत्री राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कधी मतदान करू शकणार नाही, ज्या वेळेस ते राज्य विधिमंडळातील विधान परिषदेचे सदस्य असतील. या नात्याने मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना या सभागृहाचे सदस्य आहे म्हणून राष्ट्रपतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये मतदान करणार नाहीत, करू शकणार नाहीत, असा तो पर्याय आहे. म्हणून त्या ठिकाणी याचं उत्तर आहे 3. आणीबाणीच्या काळामधली हा त्या ठिकाणी मुद्दा येतोय. आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आता आणीबाणी 1975ला लागू झाली, 42वी घटना दुरुस्ती 1976ला लागू केली होती. त्या अर्थाने राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये पहिल्यांदा घटना दुरुस्तीद्वारे बदल करण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी शब्द ऍड केला होता, धर्मनिरपेक्षता हा शब्द ऍड केला होता, न्याय स्वातंत्र्य हे आधीचेच मुद्दे होते. समानता बंधुता या ठिकाणी पूर्वीचाच, समता किंवा समानता आणि बंधुत्व हे शब्द, समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय हे फ्रेंच राज्यक्रांतीवरनं किंवा फ्रेंच राज्यघटनेवरनं प्रभावित झालेले हे शब्द आपल्या सरनाम्यामध्ये किंवा एकूणच भारतीय राज्यघटनेतली या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केले होते. मूळ राज्यघटनेमध्ये एकता हा शब्द होता, एकात्मता ज्याला अखंडत्व हा शब्द या ठिकाणी नंतर ऍड केला होता. म्हणजे पण समता आधीपासून होत, एकता आधीपासून होती, म्हणून हा पर्याय चूक ठरतोय, कारण एकता पूर्वीपासून होती. बंधुभाव समानता आधीपासून होता, हाही समाविष्ट होणार नाही. न्याय स्वातंत्र्य हाही आधीपासून होता. समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्याने ऍड केला. मित्रांनो ट्विस्ट आहे, तुम्हाला एका शब्दावरनं निवडायचंय. अखंडत्व 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलं, पण एकता मात्र पूर्वीपासून होतं. एकता यालाच आपण त्या ठिकाणी जर युनिटी हा शब्द जर वापरला तर ते तुमच्या लक्षात येईल की युनिटी हा शब्द आधीपासून होता. इंटिग्रिटी हा शब्द नंतर ऍड केलाय. इंटिग्रिटी त्याला अखंडता म्हणा तुम्ही. त्या अर्थाने युनिटी याला आपण काय म्हटलंय, युनिटी म्हणजे एकता. युनिटी म्हणजे एकता हा पूर्वीचा शब्द आहे, इंटिग्रिटी हा नंतर ऍड केलेला शब्द आहे. म्हणून मित्रांनो इथं थोडासा ट्विस्ट आहे, गडबडीत तुम्ही चुकला तर सांगता येत नाही. थोडासा ट्विस्ट केलेला क्वेश्चन होता. तुम्ही वेळेचा अभाव म्हणा किंवा काळाच्या त्या ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी कदाचित तुम्ही इन फास्ट हे उत्तर चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं पर्याय 1 हेच उत्तर आहे. करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. काही जणांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलम राज्याच्या मुख्यमंत्र्याची, आता पुन्हा एकदा एक राज्य विधिमंडळाशी निगडीत असणारा प्रश्न आला. राज्य मंत्रिमंडळाशी पुन्हा एकदा हा शब्द प्रांताच्या राजकीय व्यवस्थेशी निगडीत होतोय, राज्यपालांचे संबंध आणि याच्याशी निगडीत येतोय. मित्रांनो राज्यपाल आणि प्रांतिक राजकीय व्यवस्था याच्याबद्दल काय तरतुदी आहेत, याच्यासाठी आपल्याला राज्याचा राज्यपाल हा प्रमुख या नात्याने आहे. राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री हा त्याला सल्ला व सहाय्यासाठी जबाबदार आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याकडनं योग्य ती माहिती मागविण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपालांच्या नेतृत्वाखाली प्रथम नागरिक म्हणून कारभार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ त्यांना सल्ला व सहाय्य करतंय
आवश्यकतेनुसार राज्यपाल मंत्रिमंडळाकडून मंत्र्याकडनं योग्य तो सल्ला मागू शकतात का? हो, या अर्थाने हे कलम त्या ठिकाणी लागू होतंय. 163, 164, 167 हे कलम त्या ठिकाणी बरोबर आहे. या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. थोडंसं डिटेलमध्ये जर बघायचं म्हणलं तर कलम 161 ते 169 ही कलम थोडीशी त्या ठिकाणी बघावी लागतील आपल्याला. मुख्यमंत्री आणि राज्यपाल याचा संबंध येतोय. मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखालचं मंत्री परिषद आणि राज्यपाल याचा संबंध येतोय. राज्यपालाला त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी सहाय्य आणि सल्ला यासाठी मंत्रिमंडळ वा मंत्री परिषद ही त्या ठिकाणी काय करणार आहे? कार्यरत असणार आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही तेच त्याला सहाय्य करणार आहे. बर, 164 मंत्र्यांबाबत इतर तरतुदी, मंत्र्यांचा पोर्टफोलिओ अलोकेशन असेल, मंत्र्यांचा दर्जा अलोकेशन असेल, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार पुन्हा त्या मंत्रिमंडळ किंवा मंत्री परिषदेशी राज्यपालांचा संबंध. पुन्हा एकदा 167 राज्यपाल एखाद्या मंत्र्याकडनं डायरेक्टली माहिती मागवण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी माहिती मागू शकतात, किंबहुना मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याचा हा भाग आहे की दैनंदिन कारभाराबद्दल राज्यपालांना अवगत करून देणे. म्हणून राज्यपाल आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स याच्याबद्दलचा संबंध जर एकूण तरतुदीमध्ये तुम्ही बघताल तर असं दिसतंय कलम 163, कलम 164 आणि कलम 167 या तरतुदी आपल्याला विचारात घेतल्यास याचा पर्याय अधिक योग्य पद्धतीने आपल्याला देता येईल. मित्रांनो, फारसा वेळ न घेता पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघतोय. हा प्रश्न कन्फ्युजिंग आहे, हा कॉम्प्लिकेटेड आहे. घटना समिती आणि भारताच्या संविधान समितीची राज्यनिहाय सदस्य संख्या आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये लॉजिक लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे. पश्चिम बंगाल हे तुलनेनं बघा, पश्चिम बंगाल याच्याबद्दल जर एक विचार केला तर त्या ठिकाणी एक तरतूद आपण विचारात घेऊ शकतो की पश्चिम बंगालची फाळणी झालेली होती. हा एक भाग आपल्याला थोडासा विचारात घ्यावा लागेल. तर पुढचा एक मुद्दा विचारात घेत असताना असं येईल की तुम्ही मध्य व वराड प्रांत, एकूण सगळ्या प्रांतामध्ये एक जर थोडा, ज्याला आपण त्या ठिकाणी सिपियान बेरार प्रांत म्हणत होतो आधी, तेच मध्य प्रांत त्याला लागून असणारा हा प्रांत, या अर्थाने सगळ्यात कमी संख्या 17 ही सदस्य संख्या त्या ठिकाणी होती. हे लॉजिक आपल्याला माहिती थोडंसं जर आलं असेल तर कल्पना आहे. एकूण राज्यामध्ये सगळ्यात मोठा हा मद्रास प्रांत होता. मद्रास 4 49 या अर्थाने त्या ठिकाणी सदस्य संख्या होती. दोन जरी लॉजिक लागले आपल्याला, मध्य प्रांत आणि वराड हा तुलनेनं बघा, तुलनेनं हा लहान असा प्रदेश होता, परिणामी सगळ्यात कमी सदस्य संख्या, हेच लॉजिक लक्षात ठेवण्यासारखे होतं. या अर्थाने मग आपल्याला कल्पना आहे की मुंबई ही त्या ठिकाणी संबंध येतोय आत्ताच्या सध्याच्या महाराष्ट्र राज्याशी. 21 ही सदस्य संख्या या नात्याने ती लक्षात ठेवली जाते. पश्चिम बंगाल हा मोठा प्रांत होता, पण त्याचा पूर्व बंगालच्या रूपाने पूर्व पाकिस्तानच्या माध्यमातून ते वेगळं झालंय, म्हणून त्यांची सदस्य संख्या कमी झाली आहे. मित्रांनो, याचं उत्तर 3 आहे. दोन लॉजिक लक्षात ठेवण्यासारखं, मुंबई पूर्वीची जे महाराष्ट्र सध्या आहे त्याचं पूर्वीचं नाव मुंबई प्रांत, 21 सदस्य संख्या हे पाठ आपल्याला होतं, असायला पाहिजे. सगळ्यात मोठा प्रांत मद्रास, 49 सदस्य संख्या. पश्चिम बंगाल फाळणीमुळे सदस्य संख्या घटली होती, 19 वर आली होती. मध्य व प्रांत व वराड हा सगळ्यात छोटा प्रांत होता. नंतर त्याची विभागणी झाली. आपल्याला कल्पना आहे की नागपूरसह काही प्रदेश महाराष्ट्रामध्ये अखंडच्या अर्थाने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एकीकृत करण्यात आला. काही प्रदेश मग तो मध्य प्रदेशामध्ये त्या ठिकाणी नंतर ऍड करण्यात आला. असा थोडासा तो पार्ट आहे. मध्य प्रांत व वराड बद्दलचं सांगता येऊ शकतं आपल्याला. सगळ्यात छोटं तुलनेनं इथं दिलेल्यापैकी 17, या अर्थाने 3 हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. लॉजिक सांगताना थोडंसं काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या माध्यमातून ही सांगण्याचा मुद्दा केला आहे. अनुसूचित जाती जमाती. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा लॉची रिलेटेड येतोय का प्रश्न? हो, थोडासा संबंध लॉशी येतोय, पण भारतीय राज्यघटनेतील जी कलम आपल्याला अस्पृश्यता निवारणार्थ, उदाहरणार्थ कलम क्रमांक 17 अस्पृश्यता निवारणार्थ केंद्र सरकारची किंवा राज्य संस्थेची भूमिका, त्यानंतर कलम क्रमांक 46 याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती बद्दलच्या
विकासासाठी राज्यसंस्थेची भूमिका किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधील कलम क्रमांक 46 आपल्याला सांगतंय, राज्यसंस्थेला मार्गदर्शन करतंय की अनुसूचित जाती जमातीच्या हितासाठी सरकारने जबाबदारी पार पाडावी. कुठलं मार्गदर्शक तत्व सांगतंय? कलम क्रमांक 46. या अनुषंगाने मित्रांनो, जर या अर्थाने कायदेशीर तरतूद करण्यात आली होती, ज्याला आपण सामान्यतः 1989चा अॅट्रॉसिटी कायदा म्हणतो, ज्याला अॅट्रॉसिटी कायदा या अर्थाने म्हणू आपण, अॅट्रॉसिटी कायदा ज्याला म्हणतो तो कायदा आहे. याच्यामध्ये कलम क्रमांक 4 नुसार सरकारी कर्मचारी आहे ज्यानं जर त्या व्यक्तीला, या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला जर कर्तव्य पार पाडताना त्याच्याकडनं काही चूक झाल्यास अथवा त्यानं जाणीवपूर्वक अशी कृती केली ज्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचं हित साध्य होत नाहीये, अहित होतंय, अशा कर्मचाऱ्याला शिक्षेची जी तरतूद आहे ती दोषी आढळल्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत कलम क्रमांक 1989 चा मूळ कायदा आहे. 1993ला याच्यामध्ये सुधारित अधिनियम आणण्यात आला होता, अॅट्रॉसिटीज कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, मूळ 1993 मध्ये केलेली सुधारणा. आणि याच्यामधील कलम क्रमांक 4 चा संबंध येतोय, संबंधिताला 6 महिने ते 1 वर्षापर्यंत नंतर वाढू शकणारी दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल, शिक्षेची तरतूद अशी केलेली आहे. याचं उत्तर म्हणून या ठिकाणी 3 म्हणता येईल आपल्याला. मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 19 नुसार वेगळेपण ओळखा म्हणजेच चुकीचा पर्याय निवडा. जे विद्यार्थी मित्र 2024 ची पूर्वपरीक्षेसाठी तयारी करतायत, आजची कुठलीही मेन्स दिलेली नाहीये, 2024 ला पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रश्नाचा आराखडा समजून घ्या की तुम्हालाही असे प्रश्न येऊ शकतात. कलम 19 मधील तरतुदीनुसार जे दिलेल्या बाबी जर आपल्याला ओळखता येत नसतील प्रथमतः, तर चुकीची बाब ओळखता येते का ते बघा. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय का? हो, दिलेलं आहे. मालमत्ता धारण करण्याचं स्वातंत्र्य जे होतं ते नंतर काढून टाकलेलं आहे. भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये मुक्त संचार करता येतो का? तर हो, संचाराचं स्वातंत्र्य अबाधितच आहे. शांततेनं विनाशस्त्र एकत्र येता येतं का? आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एकत्र मोर्चे वगैरे काढले जातात, तर काढता येतो का? तर हो. म्हणजे वेगळेपण म्हणजे चुकीचा पर्याय. 1 बरोबर आहे, 3 बरोबर आहे, 4 बरोबर आहे, 2 चूक आहे, म्हणून हा वेगळा पर्याय आहे. उत्तर 2. भारतीय संविधानाच्या टिंबटिंबमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी दिल्या आहेत. अगदी सोपं आहे, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं, भाग क्रमांक 3 हा कशाशी निगडीत आहे? मूलभूत अधिक हक्कांशी निगडीत आहे. भाग क्रमांक 4 कशाशी निगडीत आहे? याच्याबद्दलचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीशी निगडीत आहे. याच्यामध्ये काही तरतुदी आहेत का? तर नाही. तर ह्या तरतुदी याच्यामध्ये 4A मध्ये भाग 4A कलम क्रमांक 51A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्य म्हणून 4A चा संबंध, म्हणून 51A चा संबंध. या अर्थाने उत्तर पर्याय क्रमांक 3 असं त्याचं उत्तर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड सरळ प्रश्न आहे. याच्यामध्ये फार काही कोणतीही बदल करायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक किंवा या अनुषंगाने या कायद्याच्या तरतुदी दिल्या आहेत. जर संबंधितांना दंडात्मक कारवाईची तरतूद जी दिलेली आहे अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अॅट्रॉसिटीज कायद्यानुसार, महिलेचा अनादर जर केला, अनुसूचित जाती जमातीची महिला आहे, SC और ST, शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब्स मधली एखादी महिला आहे, तिचा जर अत्याचार झाला, विनयभंग करण्यात आला, तर यानुसार संबंधितांना करण्यात आलेली शिक्षेची तरतूद किती आहे? शिक्षा ही प्रथमदर्शनी 6 महिने, किमान 6 महिने पेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे कमीत कमी 6 महिने, परंतु त्या ठिकाणी 5 वर्षापर्यंत ती वाढवता येते, डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन. पण इथे एक कंडिशन लक्षात घ्यायला पाहिजे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार जर कारवाई करायची असेल
तर अत्याचारग्रस्त स्त्री, महिला संबंधित जी आहे ती अनुसूचित जाती जमातीचीच असली पाहिजे आणि ज्यानं अन्याय केलाय तो अनुसूचित जाती जमातीशिवाय इतर जातीतला असला पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार, अॅट्रॉसिटी कायद्यामधील तरतुदीनुसार कारवाई करता येते. अन्यथा फौजदारी कायदा त्या ठिकाणी जो काही नमूद केलेला आहे त्या पद्धतीने ते होईल. म्हणून ह्याचा 2 संदर्भ जोडला तर 6 महिने ते 5 वर्ष असं कालावधीपर्यंत संबंधितांना शिक्षित व दंडित करता येतं, अशी ती तरतूद आहे. पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सलग प्रश्न आलेत या अर्थाने आपण इथं घेतलंय. पार्ट ऑफ अ पॉलिटी और पार्ट ऑफ अ लॉ असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इथं काही फार स्पेसिफिकली आपल्याला इथंच विचारात घ्यायचंय असं न घेता थोडंसं पुढचा मुद्दा बघतोय आपण. 1989चा मूळ अॅट्रॉसिटी कायदा आहे त्याच्यानुसार जी अमेंडमेंट 2016ला करण्यात आलेली आहे जे पीडित आणि साक्षीदारांच्या हक्काबद्दल आहे. पीडित आणि साक्षीदारांच्या हक्क म्हणजे काय, अनुसूचित जाती जमातीच्या कायद्यानुसार, अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार संबंधित जी साक्षीदार येतोय त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी, पीडित आणि साक्षीदारांच्या हक्कांच्या संबंधात त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी कलम क्रमांक 51अ म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. सुधारित तरतुदी आहेत. याच्याबद्दल थोडंसं डिटेल जर घेतलं तर याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम मूळ कायदा 1989 मध्ये सुधारित 2015-16 मध्ये करण्यात आलाय. दोघांना अत्याचारग्रस्त आणि साक्षीदारांचे अधिकार याच्याबद्दल थोडीशी मदत किंवा थोडंसं त्याच्यावरती सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणून मित्रांनो हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेतलाय. या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने हा उपक्रम जो सादर केलेला आहे. मित्रांनो पॉलिटी सेक्शनसाठी आपल्याला काही महत्वाची पुस्तकं आपण बघतोच आहे. एन लक्ष्मीकांत हा संदर्भ साहित्य आहेतच, पण मित्रांनो भारतीय संविधान हा एक नवीन द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने तुकाराम सर, महेश शिरापूरकर सरांनी एक नवीन अद्यावत आवृत्ती आत्ताच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. याशिवाय यालाही संदर्भ मूल्य वाढवणारं खंड 1 ची सुधारित आवृत्ती पुन्हा एकदा प्रकाशित केली आहे. 2 ते 3 पुस्तकांचा संदर्भ वापरणं गरजेचं आहे. प्रथमतः वाचन करत असाल तर भारताच्या संविधान बद्दलचं कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त PYQ सह विश्लेषण करणारं पुस्तक द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि याला संदर्भ साहित्य, संदर्भ मूल्य वाढवणारा खंड 1 भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिये संदर्भातला तो त्या ठिकाणी इथे आपण वापरावा. आणि 5 नोव्हेंबरसाठी देखील या ठिकाणी तुमचं या माध्यमातून रिव्हिजन आणि 2024 ची पूर्वपरीक्षा देणाऱ्या माझ्या भविष्यातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. यानंतर मित्रांनो 5 नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये देखील पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची तारीख जाहीर केलेली आहे. 17 डिसेंबर 2023. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 95,000 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. पहिल्यांदाच अशी अवस्था पाहायला मिळालेली की पूर्वपरीक्षेची मेरिट ही 30च्या खाली सरकलेली आहे. 30 मार्कापेक्षा कमी मार्क्स मिळवलेले ही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जवळपास असं आमचा अंदाज आहे 70% पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आहेत. द युनिक अकॅडमीने ह्या टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फारच माफक दरामध्ये 10 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जो वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे. ही टेस्ट सिरीज पहिली एक टेस्ट 21 तारखेलाच ऑलरेडी ही फ्रीली ठेवलेली आहे. कुठलाही विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, याला कुठलाही तुम्हाला चार्ज नाहीये. पहिली टेस्ट सिरीज तुम्ही वेळ लावून सोडवावी जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. अजून आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो. आज तारीख आहे 21, तर इथून 17 डिसेंबरला परीक्षा आहे, तर आपल्याला भरपूर वेळ आहे. जवळजवळ अजून 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. तर आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात.
तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला तिथं रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कुठं कमकुवत आहात हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे. या दृष्टिकोनातून जिथं तुम्हाला अडचणी असतील एखाद्या वेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भात, तिथं प्राध्यापकांनाही कम्युनिकेशन करता येऊ शकणार आहे. यासाठी लवकरच मित्रांनो आपण या द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं आणि ही टेस्ट सिरीज सोडवावी. थँक्यू.